कोवाड येथे वेगळ्या वाटा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात। ग्रामीण साहित्याचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे। गुणवंत पाटील। प्रत्येकाकडे आत्मचरित्र दडलेले। रोज डायरी लिहिण्याचा विजयकुमार दळवी यांचा सल्ला। चंदगड तालुक्यातील कोवाड इथं साहित्यिक कैलासवासी पांडुरंग कुंभार गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे आयोजित वेगळ्या वाटा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार 2025 वितरण सोहळा श्रीराम विद्यालयात उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात पार पडला। या सोहळ्यात ललित लेखन आणि चरित्र विभागातील उत्कृष्ट साहित्य कृतींचा गौरव करण्यात आला। ललित लेखन विभागात प्रतिभेच्या पारंब्या या पुस्तकासाठी डॉ. सुनंदा शेळके यांना प्रथम, सारांशसाठी श्रीराम पच्चिंद्रे यांना द्वितीय, तर अनुभवे अंतरी जैसे साठी सतीश तिरोडकर यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। चरित्र विभागात वसा केशवाचा या पुस्तकासाठी केशवबा वसेकर यांना प्रथम, वळण आणि वळण यासाठी जयवंत जाधव यांना द्वितीय, तर समाज मनाची माणसासाठी डॉ. मधुकर येवलुजे यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी यांनी भूषवलं। व्यासपीठावर अशोकराव देसाई, कोवाडकर सरकार, अरुण काकडे, विरूपाक्ष गणाचारी, अनंत मुळी गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्य कलापण्णा भोगण आणि सरपंच अनिता भोगण उपस्थित होते। यावेळी बोलताना गुणवंत पाटील म्हणाले, कैलासवासी पांडुरंग कुंभार गुरुजी यांचं साहित्य उच्च दर्जाचं असूनही त्याचं अपेक्षित मूल्यमापन झालं नाही। ग्रामीण भागात आजही दर्जेदार साहित्य निर्मिती होतीये, मात्र ते वाचकांपर्यंत पोहोचत नाही। अशा साहित्याला योग्य व्यासपीठ देण्याचं काम वेगळ्या वाटा पुरस्कारातून होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। अध्यक्षीय भाषणात विजयकुमार दळवी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचं स्वतंत्र चरित्र दडलेलं असतं। ते शब्दात उतरवलं की आत्मचरित्र घडतं। त्यामुळे प्रत्येकानं रोज डायरी लिहिण्याची सवय लावावी असा सल्ला त्यांनी दिला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत विनायक कुंभार यांनी केलं, तर सूत्रसंचालन विजय कांबळे यांनी केलं। साहित्यप्रेमी, लेखक, वाचक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पुरस्कार सोहळ्यामुळे ग्रामीण साहित्यिकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।